नमस्कार मित्रांनो. तर आज पार्ट 2. आज आपण आजोबासोबत थोड्या गप्पा मारूया. आज माहिती आहे टेक 3 आहे हा. आज काय होतं आहे कळतच नाही आहे. संध्याकाळ होती आहे. आपण मस्त गप्पा मारूया थोड्याशा. तर आजोबा आता तुम्ही दुसरींदा आलात यूट्यूबवर. आता तुम्ही थोडे नॉर्मल झालात की कसं अजून पण थोडंसं हायपरनेस आहे? मला कुठलीही मुलाखत द्यायचा अनुभव नाही. तेव्हा नॉर्मल झालो नाही झालो हे मला नाही, तुम्हाला पाहणाऱ्याला कळेल की मी नॉर्मल आहे किंवा नाही. पण तुम्ही तर स्टेज डेअरिंग तुम्ही आधीपासून भाषणही करता ना. बरोबर आहे. आधी मी स्टेजवर जायचो, भाषण करायचो. पण मधल्या ह्या 10-15 वर्षाच्या काळात मला जास्त काम पडलं नाही. त्यामुळे थोडंफार स्टेज करिअरसुद्धा कमी झालं आता. त्यामुळे सर मी तुम्हाला परत आणते ना. तर परत थोडं करेज येईल तुम्हाला असं. तर आता मला सांगा, आता जसं मला आत्ताच माझं आणि माझ्या एक फ्रेंडचं बोलणं सुरू होतं, ठीक आहे. तर आम्ही असंच म्हणत होतो शिक्षणाचं वगैरे. तर तुम्ही त्या टाईमचे मॅथ टीचर होता, ठीक आहे. तर तुमची मला आधी स्कूल लाईफ सांगा कशी होती. तुमची त्या टाईमची स्कूल लाईफ कशी होती? माझ्या काळातली शाळा म्हणजे इथे निव्वळ छोट्या छोट्या शाळा आणि वर्ग सगळे 6वीपर्यंत. ती सरकारी शाळेचे वर्ग 4-6वीपर्यंत वर्ग होते. शाळेची अवस्था निव्वळ साधारण जुन्या कुठल्या तरी किरायाच्या जागेत अशा त्या इमारती होत्या की त्या कधी खाली पडतील याची गॅरंटी नव्हती. परंतु नाविलाजाने तिथं आमच्या शाळा भरत होत्या. आणि त्या काळात कुठलंही फर्निचर नव्हतं. जमिनीवर बसूनच आमचा अभ्यास होत होता. आम्ही 5वीत गेल्यानंतर आम्हाला बेंच मिळाले बसायला, साधे बेंच. आणि त्या 5वी 6वी 2 वर्ष बेंच होती. ते लाकडाचे बेंच ना. आम्हाला पण तुम्हाला माहित आहे आम्ही 10वीपर्यंत, आम्ही पण 5वीपर्यंत खाली बसलो. नंतर 6वीला आम्हाला बेंच आले माहिती आहे. आणि आमच्या नंतरच्या सगळ्या मुलांना ते तसे लोखंडी बेंच असतात, हां डेस्क आले. तर इथं कोणत्या झाडाच्या तुमच्या टाईमला तसं नव्हतं का? आमची झाडाच्या खाली शाळा भरायची. तर इथं कुठं शाळा भरायची? तुमची तालखेडमध्ये शाळा कुठं होती आधीच्या काळात? तुम्ही कुठं जायचा? तालखेडमधली शाळा म्हणजे माझ्या घरापासून जवळच विठ्ठलराव देशमुख यांचा एक खूप जुना वाडा, 100-150 वर्षापूर्वीचा. त्या वाड्यात 5-6 खोल्या होत्या. त्या खोल्यामध्ये आमचं बालपण म्हणजे 1ली-2रीची वर्ग झाली. त्यानंतर पुढचे वर्ग इथं जी आमच्या गावाची राजपूत गल्ली आहे तिथे एक धर्मशाळा होती. त्या धर्मशाळेत 3री 4थी 5वीचे वर्ग झाले. तुम्हाला त्या टाइमला सर लोक मारायचे का? शिक्षक आम्हाला म्हणजे मारायचे म्हणजे कुठलीही काळजी करीत नव्हते, एवढे मारायचे. मी पण खूप मार खाल्लाय माहिती आहे. मी मार खाल्ला नाही. मी म्हणजे माती शिकते नाही, पण एवढ्या शिस्तीत वागत होतो की मला वर्गात खोड्या करणं माहीत होतं. आणि दिलेला अभ्यास रोजच्या रोज करीत होतो. ते मला मार खाण्याचा मला काम पडलंच नाही. मी पण करायचे. पण आम्हाला तर तुम्हाला माहिती आहे आमचे सर, ट्युशनचे सर पण मारायचे. पण मला आत्ताच्या मुलांना मारत नाही. तर तुम्हाला काय वाटतं सर लोकांनी मारायला पाहिजे की जे आता रूल निघला आहे की मारूच नाही, हे कसं आहे? परिस्थिती कशी आहे की नुसतं मार देऊन सुद्धा मुलांच्यामध्ये समज येत नाही. त्यापेक्षा त्यांना प्रेमानं ओंजारून नेमकं काय आहे, अभ्यास काय आहे, त्यांनी कसं वागावं याचं जर धडे देत गेले तर मारायची गरज नाही. मार हे फक्त धाक असतो. धाकासाठी हातात जरी छडी असली तरी छडी नुसती उगारायची, मारायची काय गरज आहे. म्हणजे त्याला वाटलं पाहिजे की माझं चुकलं तर मला ही छडी लागणारच आहे. हां, असं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे आम्हाला शिंदे सर होतं, ठीक आहे. तर आम्ही शुद्ध लेखनाचं ते आम्हाला लिहायचे. तर ते काना मात्रा जर 5पेक्षा जास्त उकार काना मात्रा चुकले, ते 5 जर काना मात्रा चुकले तर 3 छड्या, समोरून एक मागून एक, इतकं मार खाल्लं आहे आम्ही. तर आजकालच्या मुलांना ती मजा पण वेगळी असायची की पूर्ण शाळेत कोण जास्त मार खातं, कोण हे करतं असं आहे. तर तुमच्या काळात कसं मारायचे? ते तुमच्या काळात ते कोंबडा बनवायचे का? ते कान पकडून कोंबडा बनवायचे, घोडी लावायची, एका खुंटीला टांगून ठेवायचे, म्हणजे बेंचावर उभे करायचे, सगळ्या शिक्षा द्यायची.
आणि तू आता मला काय म्हणाली त्यावेळी ऱ्हस्व दीर्घ पूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम याचं एवढं महत्त्व होतं की माझ्या काळात शिकलेले जे असतील ते आज जरी लिहित असले तरी तुम्हाला कुठेही अनुस्वार द्यायला चुकणार नाही, प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं चुकणार नाही, उद्गारवाचक चिन्ह दिलेलं चुकणार नाही, ऱ्हस्वदीर्घ चुकणार नाही, एवढी मी गॅरंटी सांगतो माझ्या समवयस्क जे असतील त्यांचं. कारण पुढच्या काळात त्या गोष्टीचं महत्त्व संपलं. त्यामुळं उच्चार कसा करायचा कोणाच्या नावाचा असो कोणत्या गावाचा असो त्याचं काहीच नाही आहे. ऱ्हस्व असू द्या दीर्घ असू द्या आणि शब्दावर तिंब मागं दिलं का आणि पुढं दिलं काय त्याचंही काही कोणी काळजी करीत नाही. म्हणजे फारच अवघड झालं हे. त्यामुळं काय झाले लिखाणातली शुद्धता 100% संपली. बरोबर आहे. आमच्या काळात लिखाणाला इतकं महत्त्व होतं. परीक्षेमध्ये लिखाण सुंदर आणि स्वच्छाक्षर याच्याकरता 20 मार्क राखून ठेवले असायचे. म्हणजे 80 मार्काचा अभ्यास आणि 20 मार्क तुमचं अक्षर किती सुंदर आहे, तुमचं लिखाण किती स्वच्छ आहे, कुठेही काही चुका नाही याच्यावरती 20 मार्क असायची. त्यामुळं त्या गोष्टीची आम्हाला जाणीव होती हे 20 मार्क आपले फार महत्त्वाचे आहेत. पण तुम्हाला माहिती आहे आता आम्ही पण मराठी मीडियममधले सगळे मुलं, तर तुमच्या काळात तर मराठीच मीडियम असेल ना. त्या काळात इंग्रजीचा विषयच नव्हता. 100% मराठी मीडियम होतं. इंग्रजी 5वी पासून असायची पण ती फार थोडी. तुमच्या काळात तुमचे 1st to 10th सब्जेक्टमध्ये इंग्लिश फक्त सब्जेक्ट होता. होता. आम्हाला 5वी ते 10वी पर्यंत इंग्रजी हा एक ऐच्छिक म्हणून नाही, सरसकट जसं मराठी हिंदी इंग्रजी या तिन्ही भाषा होत्या. त्यासोबत इतर विषय विज्ञान गणित हे असे पूर्ण विषय जे आहेत तेच होते. फरक काही नाही पण तेवढं इंग्रजी कंपल्सरी नव्हतंच. आता जसं माझं शिक्षण आधी जिल्हा परिषदमध्ये झालं, मग माध्यमिक विद्यालय तालखेड, ह्या 2 माझ्या शाळा, मी 10वीपर्यंत इथं शिकले. आणि जसं आता मी पुढे गेले माझ्या लाईफमध्ये म्हणजे माझी जी जनरेशन आहे त्यात खूप कॉम्पिटिशन आहे. म्हणजे मी जेव्हा इथून बाहेर पडले मला असं वाटलं बापरे हे पण शिक्षण असतं. एवढे ते एकदम इंग्लिश बोलणारे एकदम शार्प लोक जे मी 11वीला शिकते त्यांनी ते 8वी 9वी पासून शिकले. पण खूप काही पण कधी असं वाटलं नाही यार की आपण कमी पडतोय. कारण की खूप आपल्या जसं तुम्ही म्हटलात आधी इथले लोक खूप पुढे गेले, सगळे मराठी शाळेतले लोक आहे. तर तुम्हाला असं वाटतं का की आज इंग्लिश स्कूलच्या भरात कुठेतरी मराठी शाळा जी जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय शाळेची जी मजा होती ती कुठं संपत चालली आहे? मदत संपत चालली असं नाही आहे, मजा तर संपलीच आहे. पण त्या मराठी भाषेचं महत्त्व कळायला तयार नाही लोकांना. लहान लहान लेकरांना सुद्धा मराठी अंक लिहिता येत नाहीत. मराठी अंक बोललं तर त्यांना कळत नाही, त्यांना 1 2च म्हणावं लागतंय. त्यांना जर 1 2 म्हणलं तर ते आपल्या चेहऱ्याकडे पाहतात की समोर काय बोलायला आम्हाला. हे फार म्हणजे आमच्या दृष्टीनं खेळदायक आहे. आपली मराठी भाषा आहे ती प्रत्येकाला येणं आवश्यक आहे. मराठीमध्ये संवाद होणं आवश्यक आहे. हां, जेव्हा तुम्ही कुठल्या तरी मोठ्या पदावर असतात किंवा कुठल्या तरी ऑफिसला बोलायला जातात तेव्हा समोरची व्यक्ती जर इंग्रजीत बोलेल त्यापुरतं तुम्हाला येणं आवश्यक आहे. इंग्रजी तुम्हाला येऊ नये असं माझं म्हणणं कधीच नाही. इंग्रजी येणं जरुरी आहे. पण जेव्हा तुमचा संवाद मराठीतून होणारच नाही तर त्या मुलांचं जे नाळ आहे आपल्या मातृभाषेची, आपल्या जी काही गाव आहे, जे काही आपली जुनी पिढी आहे ती नाळ तुटून जाईल. बरोबर. आता हे तर खरंच बोललात. पण कधी कधी असं आता जसं जे आम्हाला 137 म्हणजे 137 हे कळतं आणि इंग्लिश स्कूलच्या मुलांना जर विचारलं की 137 म्हणजे काय ते खरंच तोंडाकडे बघतात. तर हे तर आहेच की बाई जर आपण मराठी मीडियमचे दोन्ही मराठी भाषा आणि इंग्लिशचे जे आहेत ते दोन्ही सांभाळू शकतो तर जे इंग्लिश स्कूलची मुलं आहेत तर त्यांना पण ह्या सगळ्या गोष्टी यायलाच पाहिजे, मॅन्डेटरी असायलाच पाहिजे. इंग्लिश स्कूलमध्ये सुद्धा मराठी विषय आहे की नाही मला माहीत नाही पण असणं आवश्यक आहे. कारण काय पुष्कळ असं होतं कुठेतरी एखाद्या कार्यालयात किंवा बँकेत कुठं गेले त्यांनी मोबाईल नंबर विचारला, मी समजा मराठीत सांगायला सुरुवात केली की तो चेहऱ्याकडे पाहतो म्हणजे त्याला परत इंग्रजीत प्रत्येक अंक सांगावा लागतो. म्हणजे फार खेदजनक आहे. महाराष्ट्रात राहून जर मराठी आम्हाला कळेल नाही तर मग फारच अवघड आहे.
म्हणजे आमच्यासारख्या जुन्या लोकांना हे पटत नाही. नाही खरंच आहे ही तर गोष्ट. आणि आता खूप जे यंगस्टर्स आहेत त्या ह्या गोष्टीवर म्हणजे सोशल मीडिया थ्रू आवाज उठवत आहे की यार मराठी यायला पाहिजे, ही आपली भाषा आहे, बोलता यायला पाहिजे, समजता यायला पाहिजे. आणि खूप लोक आता ते हे पण करतात. ते तर आहेच. आता आपल्या स्कूलमध्ये पण इंग्लिश स्कूलच्या गाड्या भरभरून जात आहेत, आपण बघतोय मुलांचं. पण ते पण आहे ना, कारण की शिक्षण खूप इम्पॉर्टंट झाले सगळ्या गोष्टीनं असं झाले. तर ते तर ठीक आहे. तुम्ही 10वी नंतर नाही, इथं तुमच्या काळात किती म्हणजे 6वीपर्यंत शाळा होती ना? हो हो हो. माझं शिक्षण 6वीपर्यंत तालखेडमध्ये झालं. त्यापुढे ती शाळा त्यावेळी नव्हती मी असताना. त्यामुळे 7वीच्या नंतर मला माझ्या मावशीकडे शिकायला जावं लागलं. टेंभुर्णी गावाचं नाव जाफराबाद तालुक्यामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये होतं त्यावेळेस. आणि मग तुम्ही 10वीच्या नंतर तुमचं हायर स्कूलिंग कुठे झालं? माझं 10वी नंतरचं शिक्षण जालना JS कॉलेजमध्ये झालं. अच्छा, मग तुम्ही तिथं काय म्हणजे मॅथ्स टीचरचं? मी तिथे BSCचं म्हणजे गणिताचा सब्जेक्ट घेऊन BSc मॅथ्स झालो पूर्ण. तर तुमची कॉलेज लाईफ कशी होती? आणि तुमचं त्या टाइमला किती 3 वर्षाचा कोर्स होता का? नाही नाही, कोर्स आमचं 5 वर्षच. PUC PPC असायची आणि PPC म्हणजे आजची 12वी. 12वी नंतर मुलं मग इंजिनिअरिंगला मेडिकलला जायची. पण त्यावेळी एवढी स्पर्धा नव्हती. इंजिनिअरिंगला मुलं जाणाऱ्याला 60% आत मार्क, 70-58% मुलं इंजिनिअरिंगला जात होती. आणि मेडिकलच्या मुलांना 65-67% मुलंसुद्धा मेडिकल जात होती. कारण स्पर्धाच नव्हती एवढी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणाकडं ओढा कमी असल्यामुळं विद्यार्थी संख्याही महाविद्यालयामध्ये कमी होती. तर तुमच्या कॉलेजमध्ये त्या टाईमला मुली किती असायच्या? त्या टाईमचं काय इक्वेशन असायचं? त्या काळात मी जालना कॉलेजला असल्यामुळं म्हणजे जालना शहर हे मोठं आहे आणि थोडं सुधारित शहर आहे. तर तिथं माझ्या म्हणजे अंदाजाप्रमाणे 10% मुली असायच्या कॉलेजमध्ये. बस 10%? अच्छा, तुमची कॉलेज लाईफ कशी होती? कशी, तुम्हाला काही रिग्रेट आहे तुमच्या कॉलेज लाईफबद्दल? माझं कॉलेज म्हणजे एकदम सुंदर लाईफ होतं. कसं की कुठलेही ताणतणाव नव्हते अभ्यासाचे वगैरे. सगळं व्यवस्थित शांततेनं सगळे वर्ग चालायचे. आणि आज जे वर्ग होतच नाहीत हा विषय नव्हता. त्यावेळी वर्गात जर विद्यार्थी गैरहजर राहिला, उपस्थितीमध्ये दिसला नाही, तर त्याची ॲबसेंटी पडायची. दुसऱ्या दिवशी त्याला शिक्षा व्हायची. शिक्षा म्हणजे कोणती? बेंचावर उभा राहा किंवा वर्गातून बाहेर जा, या दोनपैकी कुठली तरी. म्हणजे मार देत नव्हते परंतु शिक्षा व्हायची. आणि ती त्याच्या रेकॉर्डला नोंद व्हायची की हा विद्यार्थी गैरहजर आहे. तुम्ही प्रॉक्सी लावू शकत होता त्या टाईमला? प्रॉक्सी म्हणजे आता समजा मी आज अब्सेंट आहे आणि तुम्ही माझ्या कॉलेजमध्ये, तुम्ही माझे फ्रेंड आहे, तर तुम्ही माझी प्रेझेंटी माझ्या जागेवर तुम्ही लावता, तर ह्याला प्रॉक्सी म्हणायचे का? आणि मी किती पण दिवस नाही आले तरी माझी प्रेझेंटी तिथं पडतीये. तो काळ एवढ्या चिटिंग करण्याचा नव्हता. त्यावेळी सगळ्या गोष्टी जास्तीत कसं प्रामाणिकपणे करावं हे लेकरांना शिकवलं जायचं. आणि धाकही होता की आपण जर चिटिंग केली तर आपल्या काहीतरी शिक्षा होणार आहे. तरी पण माझ्या काळात वर्गात एखादा तरी थोडा गुंड प्रवृत्तीचा विद्यार्थी असायचा की जो समजा मॅडम असल्या, आम्ही सर्व येस मॅडम, उपस्थित मॅडम म्हणलो तर तो म्हणायचा येस मम्मी, उपस्थित मम्मी. तर ते तर सगळ्याच, तुमची पण कॉलेज लाईफ डेंजर होती. ती म्हणायची, ती मॅडम सुद्धा म्हणायची ओ माय डिअर सन. भारी. मग तुमच्या फिमेल म्हणजे महिला मित्र होत्या का? नाही, माझ्या वर्गात कोणीही मुली मित्र नव्हत्या. कारण तो एवढा म्हणजे मुलींचा संपर्क यावा एवढा काळ नव्हता. आणि मी खेड्यातून गेलेलो त्यामुळं मुली मित्र नव्हते माझ्या. अच्छा, कोणीच नाही? एक पण कधी अशी महिला मित्र नाही बनली की कोणती तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे? तुमची कोणती महिला मित्र? नाही, मला महिला मित्र कॉन्टॅक्ट याचं काळच नाही पडलं. कारण काय कॉलेज संपेपर्यंत महिला मित्रच नव्हती. हां, एकमेकाला ओळखायचं होती, एकमेकाला नावानं बोलवायचं एवढं. की वर्गात सुद्धा ती मला एखादी मुंदडा म्हणून
काही तिला विचार हे असलं की हे काल काय शिकवलं काय नाही, किंवा मी एक गैरहजर आहे आणि ती मला दिसली समोर सुरुवातीला, तर तिला मी विचारायचो की तू काय मला काय काल शिकवलं, काल सर काही माझ्याबद्दल काही म्हणले का, एवढं व्हायचं. अच्छा, मग अशी कोणती तुमची त्या टाइमला महिला मित्र नव्हती, तर कोणती अशी मुलगी जिला तुम्ही असं हेल्प करायचा का तुमची कॉलेज लाईफमध्ये? काही असं काहीतरी इंटरेस्टिंग काहीच नव्हतं, एकदम सिम्पल लाईफ? तसा कुठलाही प्रसंग घडलेला नाही. हां, एक आमच्या इलेक्शनचा प्रसंग आहे. शाळेचं इलेक्शन होतं आणि त्या इलेक्शनमध्ये मी टेंभुर्णीला शिकल्यामुळं माझे तिथले 3-4 मित्र कॉलेजला होते. एक मित्र होता आर्ट्सला, तो आणि मी बसून विचार केला की क्लास रिप्रेझेंटेटिव्ह करता आपण उभं करायचं त्याला. पण त्याच्या विरोधात जालना शहरातला एक श्रीमंत मुलगा आधीच उभा राहिला होता, त्यामुळे याला कसं उभं करायचं की नाही करायचं याचा आम्ही दोघांनी विचार केला. मग शेवटी मी त्याला सपोर्ट केला. म्हणले यार, आपण खेड्यातून आलेले पुष्कळ मित्र आहेत, आपण त्यांचं मन वळवू, तू फक्त उभा राहा. आणि त्या श्रीमंत मित्रानं वर्गाच्या मुलांना म्हणजे पिक्चर आणलं 2 दिवसाआधी. त्यानंतर त्याला थोडं अल्पोपहार दिला. त्यामुळे आम्ही हादरून गेलो. म्हणलं आता आपल्या निवडून येण्याचं काही कारण नाही. आणि सुदैवानं जेव्हा मतदान झालं तर मतदानाच्या अगोदर आम्ही दोघंही सर्व वर्गातल्या मुलांना मुलींना वैयक्तिक भेटलो प्रत्येकाला, की पहा आम्ही साधारण लोक आहेत, गरीब घरचे आहेत आणि आमचा उद्देश एकच आहे की वर्ग व्यवस्थित चालावा. क्लास रिस्पिरेटिव्ह जो असतो तो वर्ग चालण्याकरता मदत करतो, त्याकरता तुम्ही आम्हाला मतदान करा. सुदैवानं आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आलो आणि मित्र निवडून आला. पण तिथं त्या मित्रामध्ये माझी क्रेज असल्यामुळे पहिला हार माझ्या गळ्यात घालण्यात आला की मुंद्रा तुझ्यामुळे तुझा मित्र निवडून आला. भारी. तुम्ही पण इलेक्शन वगैरे लढवले, कॉलेज इलेक्शन, मस्त. मग तुम्ही कॉलेजच्या नंतर तुमची जरा डिग्री पासआउट झाली तर तुम्ही जेव्हा फर्स्ट तुमचा जॉब कुठे केला आणि तुमची फर्स्ट त्या टाइमची कमाई किती होती? मी सुरुवातीची नोकरी केली येळमघाट, म्हणजे हे चौसाळा ते केज मार्गावर तिथं ज्ञानेश्वरी विद्यालय या शाळेमध्ये मी 10 महिने काम केलं. त्याला कारण झालं की माझी डिग्री अर्धवट राहिली. मी शेवटच्या वर्षात एका विषयामध्ये मला मार्क कमी पडले आणि मग मी त्या म्हणजे नापास झालो थोडक्यात. तर त्यामुळं मग मला कुठेतरी 10वीच्या बेसिसवर काम करणं आवश्यक होतं. तिथे मी नोकरी केली आणि त्यावेळी माझा पगार होता 170 रुपये. 170 रुपये महिना? वा, भारी. आणि मग त्याच्यानंतरचं तुमचं लग्न कधी झालं आणि तुम्ही त्या टाइमला किती वर्षाचे होता? हे म्हणजे फार सगळ्यांना म्हणजे विनोद वाटण्यासारखी गोष्ट आहे. माझं लग्न झालं 19.5व्या वर्षी. तेव्हा माझ्या मिसेसचं वय होतं 14.5 वर्ष. आणि सगळ्यात म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल असं की लग्नाच्या 7 वर्ष अगोदर आमची सोयरीक झाली होती, जेव्हा माझी मिसेस 7 वर्षाची होती आणि मी 12 वर्षाचा होतो. तेव्हा आमची म्हणजे माझ्या दादी 7 वर्षाच्या होत्या आणि तुम्ही 12 वर्षाच्या, आणि तुमची सोयरीक करून ठेवली. सोयरीक आमच्या वडिलांनी आणि आमच्या सासरे बुवानी गप्पा करता करता म्हणले ह्या दोघांचं लग्न करायचं. ठीक आहे म्हणले, संपलं काम. भारी. आणि मग त्याच्यानंतर 7 वर्ष ती सोयरीक टिकली, नंतर तुमचं लग्न झालं. अच्छा, मग लग्नाच्या टाइमला तुम्ही किती वर्षाचे होता? 19.5 वर्ष. 19.5 वर्ष. आणि तुम्ही त्याआधी एकमेकांना बघितलं नव्हतं? काहीच नाही बघितलं म्हणजे वैयक्तिक असं आमच्या गाठी भेटी तो काळच नव्हता की एकमेकांना भेटावं, आणि भेटण्यासारखं वय नव्हतं. जी मुलगी 7.5 वर्षी ती माझ्यावर काय संवाद साधणार, काय तिथं मन मोकळं करणार, त्यामुळे तो विषयच नव्हता. काय दादीचं शिक्षण नव्हतं झालेलं ना? ती फक्त 4थी शिकली होती. अच्छा. आणि मग तुमचं जेव्हा तुम्ही जॉबला होता तेव्हा किती वर्षाचे होता? मग तुम्ही तालखेडला कसा आला परत? म्हणजे तुमचं कळालंच नाही मला. मी येळमघाटून परत तिथं असतानाच परत मी काय केलं, माझं शेवटचं वर्ष राहिलं होतं तो अभ्यास पूर्ण केला आणि डिग्री मिळाली.
आणि डिग्री मिळाल्यावर सिद्धेश्वर विद्यालयानं मला बोलवलं. मी तिथं 10 महिने काम केलं. पण 10 महिन्यात मला ही कल्पना नव्हती की जागा 10 महिन्याकरता आहे म्हणून. माझा वडिलांचा उद्देश एकच होता की सरकारी शाळेत जर सरकारी नोकरी केली तर बदली होईल, कुठेतरी लांब जाईल, त्यापेक्षा ही संस्था जवळ आहे. परंतु 10 महिन्यानं मला त्यांनी सांगितलं की तुमची नोकरी इथली संपलेली आहे. त्यामुळं मग मी थोडं हताश झालो आणि नंतर सरकारी नोकरीकरता जिल्हा परिषदेला अप्लाय केलं. आणि सुदैवानं योग असा आला की मी अप्लाय केल्यानंतर माझं इंटरव्ह्यू औरंगाबादला झाला, सिलेक्शन बोर्डाचा इंटरव्ह्यू. त्या इंटरव्ह्यूमध्ये मी सिलेक्ट झालो आणि सिलेक्ट झाल्यानंतर मला अपॉइंटमेंटचं लेटर आलं. फक्त त्याच्यात गाव मेन्शन केलं नव्हतं. त्याकरता मी एक अर्ज लिहिला, स्वतः जिल्हा परिषदला गेलो, शिक्षणाधिकाऱ्याला अर्ज देऊन विनंती केली की सर माझी घरची परिस्थिती फार नाजूक आहे आणि मला जर तालखेडला जर तुम्ही नियुक्ती दिली तर माझं सोयीचं होईल आणि माझंही पूर्ण मन लावून काम करणं होईल. त्यांनी न विचार करता 2-3 दिवसात मला तालखेडच्या अपॉइंटमेंटचं पत्र आलं. अच्छा, मग तुम्ही इथल्या शाळेत गुरुजी झाला. हो. अच्छा, मग तुमचं इथं पहिलं पेमेंट किती होतं? इथं पहिलं पेमेंट मला वाटतं 770 रुपये असेल डिग्री झाल्यानंतर. अच्छा, मग इथं किती वेळ काम केलं तुम्ही? इथं 3.5 ते 4 वर्ष मी काम केलं सरकारी शाळेत. अच्छा, आता अंधार होतोय, व्हिडिओ क्वालिटी गेली आहे आता. तर आपण पुढच्या पार्टमध्ये आपण आपण धंद्यात घुसलो, आपली मुंदडा आपण म्हणजे धंद्यामध्ये कसे आलो आपण हे सगळं बोलूया. ठीक आहे? आणि ठीक आहे सर, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.